मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्रीमद भागवत पुराण रहस्य। तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटन सबस्क्राइब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स करा आणि माझा आत्मविश्वास वाढवा। आपल्या जे ग्रुप असतील, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टा ग्रुप, फेसबुक, त्यांच्यावर शेअर करा। खूप छान आहे भागवत पुराण अधिक मासात, तेच तुम्हाला पुण्य अधिकम अधिक लागेल। जेवढे शेअर करणार तेवढं पुण्य तुमच्या अकाउंटला जमा होईल। तर आता आपण भाग 20व्याला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा। श्री गणेशाय नमः। सरस्वते नमः। कुलदेवताय नमः। गुरुदेवतुभ्यो नमः। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगकृपानंगं वंदे विष्णु भवभय सर्वलोकैकनाथं। श्री श्रीनिवास की जय। कुलपुर महालक्ष्मी माता की जय। पद्मावती महालक्ष्मी माता की जय। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऐकले की भगवान श्रीकृष्ण स्वतः विदुराच्या घरी दाराशी येऊन उभे राहिलेले होते 2 तासापासून, तरी सुद्धा विदुराने दरवाजा उघडला नाही। का नाही उघडला? कारण की ते एवढे भगवंतामध्ये, कीर्तनमध्ये लीन होते, जप करण्यात, नाचण्यात, कीर्तनात एवढे दोघं पती पत्नी एवढे लीन होते की भगवंत दारात येऊन उभे राहिले आहे, तरी पण त्यांना थोडीशी सुद्धा अशी भनक लागले नाही। तर भगवंताला स्वतः त्यांच्या दरवाजाची कडी वाजवावी लागली की मी दाराशी आलेलो आहे, तर दरवाजा उघड। तर भक्ती पाहिजे तर विदुर सारखी, आणि भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादासाठी तर असे कीर्तन, जप, तप आपल्याला करायला हवे। तर भगवान श्रीकृष्णाने खूप भूक लागलेली होती। भूक देवांना लागत नाही, पण काय म्हणतात भगवान श्रीकृष्ण की मला खूप भूक लागलेली आहे, तर मला काही खायला दे। तर त्यांना एवढा सुद्धा भान नाही की आता भगवान श्रीकृष्णांना खाण्याची इच्छा आहे तर काय द्यावे। तर स्वतः भगवान श्रीकृष्णांनी चुलीवरच्या कण्या घेतल्या आणि ते खायला सुरुवात केली। तर 12 वर्ष विदुराने आणि सुलभाने तपश्चर्या केली होती गंगा तीरी। तर तेथेच भगवंत त्यांच्या घरी आले आणि त्यांच्या विदुराच्या घरच्या कन्या खाल्ल्या। तर भगवंताचे आणि विदुराचे एवढे प्रेम बघून सुलभा खूप आश्चर्यचकित झाली। तर असे आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऐकले। तर आता पुढचा व्हिडिओचा भाग। भगवंत मोठ्या दुःखाने म्हणतात की मानवाच्या कल्याणासाठी मनुष्य अवतार घेऊन मी या धर्तीवर आलो, तरीही लोकांनी माझी निंदाच केली। विदुर अपमानात प्रभूची कृपाच मानतो। विदुराला वाटले की दुर्योधन माझी निंदा करीत नाही, तर त्यांच्या अंतर्यामी वसंत असलेले परमेश्वर नारायण मला कौरवांचा कुसंग सोडण्याची आज्ञा देत आहे। कौरवांचा कुसंग सोडण्याची ही प्रभू प्रेरणा आहे। महापुरुष निंदेत सारतत्व शोधतात। जो चांगल्या वस्तूत चांगलापणा पाहतो तो साधारण वैष्णव होय, परंतु वाईट वस्तूत जो चांगलापणा पाहतो तो उत्तम वैष्णव होय। प्रतिकूल परिस्थितीत वैष्णव प्रभू कृपाचाच अनुभव आहे। भगवंताला वाटले की कौरवांकडे विदुर राहील तर कौरवांचा नाश होणार नाही, या कारणासाठी विदुराला ते ठिकाण सोडण्याची देवाने प्रेरणा दिली। रामायणात रावणाने विभीषणाचा व महाभारतात दुर्योधनाने विदुराचा अपमान केला होता। रामायणामध्ये रावणाने त्यांचा भाऊ लहान विभीषणाचा अपमान केला आणि महाभारतामध्ये दुर्योधनाने विदुराचा अपमान केलेला आहे। याप्रमाणे संतांचा अपमान केल्यानेच त्यांचा नाश झाला। कुटुंबात एक जरी व्यक्ती पुण्यशाली असली त्या कुटुंबाचा नाश होत नाही, आणि कुणी त्या कुटुंबाचे अहित सुद्धा करू शकत नाही आणि बालसुद्धा बाका करू शकत नाही। विभीषण निघून गेल्यामुळे लंकेच्या रावणाचा व अन्य सर्व राक्षसांचा नाश झाला, आणि विदुर निघून गेल्यामुळे कौरवांचा नाश झाला। तर विदुर निघाल्यामुळे कौरवांचा नाश झाला। तर अशा प्रकारे दुर्योधनाने सेवकांना आज्ञा दिली की विदुराला धक्के मारून बाहेर हाकलून द्या, पण विदुर समजून उमजून अगोदरच घर सोडून निघून गेला। धनुष्यबाणही तेथे सोडून गेला। कौरवांना असा उपदेश केला की पांडवांबरोबर धनुष्यबाण घेऊन लढू नका, लढायचे असेल तर वाणीने लढा। विदुर तीर्थयात्रेला निघून गेला। धृतराष्ट्राने पाठवलेले धन त्याने परत केले।
गरजा कमी करत झाला म्हणजे पापही थोडेच होत जाईल आणि गरजा वाढवल्या तर पापसुद्धा वाढत जाते. प्राप्त परिस्थितीत बदल्याचा संतोष माणसाला पाप करण्याची प्रेरणा देतो. म्हणूनच म्हटले आहे की पापाचा पिता असंतोष आणि लोभ आहे. जो पाप करत नाही तो पुण्य करीत असतो. विदुर 36 वर्षाची तीर्थयात्रा करण्यास निघून गेला. 36 वर्षापर्यंत 36 वर्षाच्या ज्यावेळेस त्यांची वय 36 होती तर 36 वर्षाचे तीर्थयात्रा करण्यास निघून गेला. पण त्याने आपल्याबरोबर काहीच घेतले नाही. आजकालचे लोक तर यात्रांना जातात तर 36 पदार्थ सोबत घेऊन जातात. लागणाऱ्या सामानाची ही मोठी लांबलचक यादी बनवतात. यादीतील एकही वस्तू सुटू नये याची खबरदारी घेतात. यात्रेचा अर्थ असा आहे की यात्रेचा अर्थ असा आहे याती याती इंद्रायाना. यात्रेचा अर्थ असा आहे की याती याती इंद्रायानाम. प्रतिकूल विषयापासून हरवून अनुकूल विषयाकडे लावून देणेच म्हणजे यात्रा होय. तीर्थयात्रा त्याचीच सफल झाली अशी समजावी की जो तीर्थासारखा पवित्र होऊन तेथून परत येतो. केवळ तीर्थयात्रा केल्यानेच पुण्यप्राप्ती होत नाही. कित्येक वेळा माणूस तर यात्रा करता करताच पापाचे गाठोडे सोबत बांधून आणतो. यात्रा विधीपूर्वक केली पाहिजे. विधीपूर्वक यात्रा केल्याने पुण्य मिळत असते. यात्रेला निघण्यापूर्वी प्रतिज्ञा करावयास पाहिजे की मी ब्रह्मचर्याचे पालन करीन, कधी रागवणार नाही, खोटे बोलणार नाही, व्यर्थ भाषण कोणाला करणार नाही, अशी प्रतिज्ञा करूनच ती यात्रा सफल होते. आजकाल तर यात्रेचे निमित्त करून धनिक लोक सफर करण्यास निघतात. यात्राप्रमाणे तर कावळाही काशी मथुरेची चक्कर मारून घेतो. यात्रा करण्यासाठी कावळासुद्धा काशी मथुरेचे चक्कर मारून घेतो. तीर्थाची खऱ्या साधू संतांची निंदा करणाऱ्यांना तीर्थयात्राचे पुण्य मिळत नसते. साधू संतांबद्दल सद्भाव नसेल तर तीर्थयात्रा सफल होत असते. तर गुरु शब्दांचा अपभ्रंश आहे. घोर म्हणजे शत्रुअध्याय किंवा पंडे. काही लोक असेही आहेत की जे पंड्यांना पत्र लिहून सूचना देतात की आम्ही इतके लोक येत आहेत, आमची राहण्याची जेवणाची व्यवस्था करावी. तसे पाहिले तर तीर्थाचे पंडे काही आपले नोकर नव्हते. तीर्थात विधीपूर्वक स्नान केले पाहिजे. पवित्र नदीत गुळणी टाकू नये, अंगाला साबण लावू नये. महाप्रभू मोठ्या खेदाने म्हणतात की विलासी लोक जेव्हापासून तीर्थयात्रेला जाऊ लागले, तेथे राहू लागले, तेव्हापासून तीर्थस्नानाचा महिमा कमी होऊ लागला. विदुर जेव्हा तीर्थयात्रेला गेला होता त्याने सोबत काय नेले? काहीही नाही. केवळ कौरवांचे पुण्यच ते सोबत घेऊन गेले होते. समनिर्गता कौरव पुण्य लब्धो. म्हणजे याचा अर्थ असा आहे की विदुर कौरवांचे पुण्य सोबत घेऊन गेला होता. कारण कौरवांनी विदुरांचा काय केला होता? अपमान केला होता. तुमची निंदा कोणी केली किंवा करेल, अपमान करेल आणि तुम्ही ती सहन करणार असाल तर तुमचे पाप त्या निंदकाला लागेल व त्याचे पुण्य तुम्हाला मिळेल. जर कोणी तुमची निंदा तुमच्या समोर पण केली या कोणी मागे बी केली तर तुम्ही जर ते सहन करणार तरच तुम्हाला त्यांचे पुण्य आहे, समोरच्या व्यक्तीचे ते पुण्य तुम्हाला मिळेल आणि तुमच्या ज्या हातांनी या जे काही पापं झाली आहेत तर ती पापं समोरच्या मस्तकावर पडतील आणि आपल्याला पुण्य लागेल. म्हणून जर कोणी आपली निंदा करत आहे तर संतापू नये, रागवू नये. नाही तर मी तिला बघेल ना, हिला बघेल ना, मी जाऊन बोलतो आणि तोंडे तोंड करतो. आजकालची धारणा. तर काय करायचं आहे? सहन करायचं आहे आणि आपले पापं त्या व्यक्तीला द्यायचे आहे, शांत राहायचं आहे. तीर्थात जाल तर त्या दिवशी उपवास करा. खऱ्या साधू संतांचा अपमान केल्याने तीर्थयात्रा विफल होत असते. अनशन केल्याने शरीर शुद्ध होत असते, पापे जळून जातात आणि सात्विक भाव जागृत होतो. विदुर प्रत्येक तीर्थात विधीपूर्वक स्नान करीत होता आणि उपवास करीत होता. यात्रा कशी करावी असे विदुर सांगतात. पृथ्वीवर ते अवधूत वेशात परिभ्रमण करीत असत. त्यावेळी स्नेह संबंधी त्यांना ओळखू शकत नसत. शरीराचा शृंगारही ते करीत नसत. ते पवित्र व सात्विक वृत्तीने जीवन जगत असत. प्रत्येक तीर्थात स्नान करीत जमिनीवर झोपत आणि भगवंत ज्यांना प्रसन्न होतात अशी ते व्रत आचरत होते. प्रथम काही त्याग करावा, मग काही मागावे. जो देवासाठी काही त्याग करतो त्यालाच देवाला काही मागण्याचा अधिकार असतो. पुष्कळचे लोक आपली नावडती वस्तू सोडण्याचा संकल्प करतात. पुष्कळ लोक काय आहे, जी वस्तू आपल्याला आवडत नाही खाण्यापिण्याची ती सोडतात. परंतु याप्रमाणे खाण्यापिण्याची वस्तू, भाजी, फळ इत्यादी सोडण्याने काही काम भागणार आहे का?
जर पाप किंवा एखादा विकार जर सोडला तर फायदा होईल. पाप किंवा एखादा विकार, दारू, सिगरेट, बिडी, गांजा जे पण काही असेल तर तो विकार जर सोडला तरच फायदा होईल. जी वस्तू आपल्याला सर्वात जास्त प्रिय आहे खाण्यापिण्याची ती वस्तू सोडावी. असे म्हणा की काशी विश्वेश्वराचे घेऊन मी काम सोडलं आणि गोकुळ मथुरेच्या यात्रामध्ये क्रोध सोडला. मथुरेच्या यात्रात क्रोध सोडला. काशी विश्वेश्वराचे दर्शन घेऊन मी जे काही काम होते की जे मला अजिबात आवडत नव्हते घरच्या लोकांना, ते काम मी सोडले तर ते खरं फळ. एक एक तीर्थात एक एक विकार सोडून द्या. प्रत्येक तीर्थाला जा आणि एक एक विकार सोडत राहा. जे माझ्यामध्ये वाईट कर्म असतील, जे माझ्यामध्ये वाईट गोष्टी असतील, हे भगवंत मला तर दिसत नाही आहे, समोरच्या व्यक्तीला पण दिसत आहे, तुला पण दिसत आहेत, पण मी तुझ्या दर्शनासाठी आली आहे. तर माझ्यामध्ये मनामध्ये जे जे काही विकार असतील, जे जे काही पाप असतील, जे काही वाईट कर्म असेल तर ते तू सोडून दे अशी देवाला प्रार्थना करावी. देवासाठी अतिप्रिय वस्तूचा त्याग कराल. देवासाठी अतिप्रिय जी वस्तू असेल तर त्याचा त्याग कराल तर तो प्रसन्न होईल. काशी ज्ञानभूमी आहे, अयोध्या वैराग्यभूमी आहे आणि व्रज प्रेमभूमी आहे. तेथे कृष्ण प्रेम भरलेले आहे. काशी ज्ञानभूमी, अयोध्या वैराग्यभूमी आहे आणि व्रज ही प्रेमभूमी आहे. नर्मदेचा किनारा तपोभूमी आहे. रेवती तीरे तप कुरियात. नर्मदाच्या काठावर ज्ञान, वैराग्य आणि भक्ती तिन्ही सुद्धा सिद्ध होतात. तीर्थक्षेत्री क्रोध कधीही करू नये. जर तीर्थयात्रेला जाणार तर क्रोध घरी ठेवून जायचा. या क्रोध दूर करावा. शरीरात जे वाईट गोष्टी असेल, या वारंवार काही क्रोध येत असेल तर तीर्थक्षेत्री क्रोधाचा त्याग करून यावा. तीर्थक्षेत्रात ब्रह्मचर्य व्रताचे पालन कराल तरच तीर्थयात्रेचे तुम्हाला फळ मिळेल. ब्रह्मचर्याचे पालन जर नाही केले तर तुम्हाला व्रताचे फळ, तीर्थाचे फळ मिळणार नाही. म्हणून तीर्थक्षेत्रामध्ये फक्त क्रोध आणि ब्रह्मचर्याचे पालन करावे. यात्रा करीत करीत विदूर यमुना तटी वृंदावन येथे आले. देवाच्या कृपेने तुम्हाला जर वेळ मिळाला तर पूर्ण चातुर्मास वृंदावनात राहून प्रभू भजन करा. 4 महिने राहून चातुर्मास करा. आता जी चतुर्थी येईल भगवान विष्णूंची, चतुर्थी म्हणते एकादशी. आता जी एकादशी येईल तर या एकादशीची कोणती एकादशी येईल? देवशयनी आषाढी एकादशी तर देव उठणी एकादशी. असे 4 महिने चातुर्मास करा आणि चातुर्मासामध्ये तीर्थयात्रेला जा. ते पण वृंदावनात जा आणि राहून तेथे प्रभू भजन भक्त प्रभू श्रीकृष्णाचे करा. याच्याने प्रभू श्रीकृष्ण तुम्हाला साक्षात दर्शन देईल. कन्हैया व्रजात अनवाणी फिरत असे. यशोदा समजावते की अनवाणी जंगलात फिरण्याने पायात काटे रुततील, म्हणून पायात जोडे घालून जा. कन्हैया म्हणाला, गायीची सेवा करण्यासाठीच तर मी तुझ्या घरी जन्माला आलेलो आहे. गेल्या जन्मी मी राम बनून राजाच्या घरी जन्माला आलो होतो. तेथे मला कोणतीही गोसेवेची संधी मिळाली नाही. म्हणून मी त्यावेळेसच ठरवले होते की पुढील जन्म मी कुणी गवड्याच्या घरी जन्म घेईन आणि गोसेवा करेन. जेव्हा तो 5 वर्षाचा बालक झाला होता तेव्हापासून त्याचा नियम होता की गाईला काहीतरी खाऊ घातले पाहिजे आणि मगच स्वतः खायचे. अगोदर गोमातेची सेवा करायची, गोमातेला काही बी घास खाऊ घालायचा आणि मग आपण स्वतः खायचे. कन्हैया म्हणाला, माझ्या गाईच्या पायात जर काही नाही तर पायात मी जोडे कसे घालू? कृष्ण व्रजात पायीच फिरत असे. कृष्ण जो आहे तर भगवान श्रीकृष्ण व्रजामध्ये बिना चप्पल बिना जोड्याचे फिरत असे, कारण गाईच्या पायात चप्पल नव्हती. म्हणून भगवान श्रीकृष्ण सुद्धा व्रजात पायीच फिरत असे. म्हणून व्रजातील रज फार पवित्र आणि पावन झालेले आहे. जो कोणी वृंदावनामध्ये जाईल तर तिथले व्रज आपल्या मस्तकी लावावे, याच्याने आपला जन्म सार्थक होऊन जाईल. कारण तो रज फार पावन झाला आहे. कारण भगवान श्रीकृष्ण चप्पल जोडे काहीच घालत नव्हते, त्या धर्तीवर त्यांचा पाय स्वयं पडलेला आहे. म्हणून व्रजातील रज जर आपण आपल्या मस्तकी लावली तर फार पवित्र आणि पावन, त्याच्यासारखा भाग्यशाली कोणी नाही. विदूर वृंदावनातील कृष्ण विहाराने पवित्र झाल्यावर भूमीवर अक्षरशः लोळत होते. विदूर जे होते वृंदावनातील कृष्णवीर्याने पवित्र झालेल्या भूमीवर अक्षरशः लोळत होते.
त्या मातीत गोपीचे सुद्धा चरण रज आहेत. जे रज आहे कृष्णाच्या व्रजात पायात जर जोडे नव्हते तर ती धरती व्रज काय झालेलं आहे, अतिशय पवित्र झालं आहे. त्या मातीमध्ये सुद्धा गोपीचे चरण आहेत. आणि विदुर कृष्णाच्या मंगलमय लीलांचे चिंतन करीत असे. यमुनाच्या तीरी लौकिक गोष्टीचे चिंतन करणे पाप आहे. ती भूमी अतिशय पवित्र आहे. कृष्णाची जी भूमी आहे, जे वृंदावन आहे, ही भूमी अतिशय पवित्र आहे. श्रीकृष्ण येथेच गायी चारण्यास येत असत. व्रजाची जी लीला होती ती नित्य आहे. भागवताचे मुख्य टीकावर श्रीधर स्वामींनी म्हटले आहे की भगवंताचे नाम, लीला, स्वरूप, धाम, परिकार या गोष्टी नित्य आहेत, अविनाशी आहेत. आजही भगवंत वृंदावनात रोज लीला करायला येतात. आज सुद्धा भगवान श्रीकृष्ण वृंदावनामध्ये रोज लीला करतात. भगवान म्हणतात जगातील कोणत्याही स्त्री पुरुषात जड चेतन वस्तू आनंद नाही. तुम्ही माझ्याजवळ या, मीच तुमचा आनंद रूपी आहे. आणि जे शरीर तुमचं जड झालेलं आहे ते चेतन होऊन जाईल. श्रीकृष्ण आनंद रूप आहे. विदुराला प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण दिसले आणि गायींना घेऊन यमुनाच्या तीरी आले आहेत. वैष्णव याला टेर कंदब म्हणतात. हा कंदब वृक्ष आहे. कंदम तेथील वृक्षावर झोके घेत कृष्ण आपली बासरी वाजवून आपल्या आवडत्या गायींना बोलवतात. हे गंगे, हे गोदावरी. या विदुराची उत्कट इच्छा होती की आपल्याला हे सर्वक्ष प्रत्यक्ष पाहावयास मिळावे, म्हणून तसा अनुभव आला. गायीच्या मेळाव्यात गोपाळ कृष्ण उभे आहेत असा ध्यान करा. जेव्हाही भागवत पुराण ऐकाल तर थोडासा मनामध्ये ध्यान करा की आजूबाजू संपूर्ण गायी आहेत आणि मध्ये भगवान गोपाल कृष्ण उभे आहेत. असा जर ध्यान केला तर आपल्या सर्व झालेल्या जेवढे जन्म झालेले असतील 7 जन्मांचे सुद्धा पातके दूर होतील. फक्त कोणते गायीच्या मेळाव्यामध्ये भगवान श्रीकृष्ण उभे आहेत असे ध्यान केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि भगवान श्रीकृष्णाचा आपल्यावर आशीर्वाद प्राप्त होतो. कृष्णाचे असे ध्यान केल्याने तन्मयता लवकर प्राप्त होते. इंद्रियाचे लग्न परमेश्वराशी लावा आणि विषयाशी लावू नका. भगवंताचे एक नाव काय आहे? ऋषिकेश. याचा अर्थ काय आहे? ऋषिक म्हणजे इंद्रिय, ईश म्हणजे स्वामी. इंद्रियांचा जो स्वामी आहे तर तो कोण आहे? श्रीकृष्ण. म्हणून ऋषिकेश असे भगवान श्रीकृष्णाला हे नाव प्राप्त झाले आहेत. ही 5 इंद्रिय खरे पती नव्हते. इंद्रिय पती होऊ इच्छिता. जोपर्यंत डोळ्यांना जग दिसते तोपर्यंत झोप येत नाही. हाच अर्थ आहे की रूप डोळ्यांचा पती नाही, इंद्रियांचे स्वामी भगवंत आहेत. विदुराला वाटत आहे की माझ्यापेक्षा हे पशु किती श्रेष्ठ आहेत. जे गायी जे आहेत तर हे पशु माझ्यापेक्षा किती श्रेष्ठ आहेत. परमेश्वराला भेटण्यासाठी आतुर होऊन पहा कसे धावत आहेत. विदुराला असे वाटत होते की माझ्यापेक्षा हे पशु खूप श्रेष्ठ आहेत. परमेश्वराला भेटण्यासाठी आतुर होऊन पहा कसे धावत आहेत. गायीही श्रीकृष्णाला भेटण्यासाठी व्याकुळ झालेल्या आहेत. आणि धिक्कार असो माझा, कारण अजून कृष्णाला भेटण्याची तीव्र इच्छा झालेली नाही. गायी धावतायत आणि मी दगडासारखा बसलो आहे. त्यांचे डोळे प्रेमाश्रूने भरले आहेत. असा प्रसंग कधी येईल? मीही या गायीसारखा कृष्णाला भेटण्यासाठी कधी धावेन? ते कृष्ण चिंतन करता करता कृष्ण प्रेमाने पागल होऊन गेले आहे, अति तन्मय होऊन गेले आहे. कोणत्याही उपायाने जगाला विसरा आणि प्रभू प्रेमात तन्मय होऊन जा. फक्त प्रभू जे करतील ते काही प्रभू करतील. प्रभू असं नामस्मरण करा. तितक्यात प्रभू हा शब्दामध्ये साक्षात प्रभूमध्ये साक्षात दर्शन आहे भगवंताचं. सर्व साधनांचे हेच रहस्य आहे. विरह जेव्हा तीव्र होतो तेव्हा परमात्म्याचे ऐक्य साधते. प्रभू त्यावेळी प्रभास क्षेत्रात होते. उद्धवाला ज्ञानाचा उपदेश केला, भागवत धर्म सांगितला. नंतर उद्धवाला बद्रिकाश्रमात जाण्यास सांगितले आणि तेव्हा उद्धव म्हणाला मला एकट्यात जाण्यास भीती वाटत आहे. आपणही माझ्याबरोबर चला. जीव ईश्वराला बरोबर ठेवेल तर तो भयभीत होणार नाही. उद्धवाला भागवत धर्माचा उपदेश केला तरी त्याच्या मनाला शांती मिळाली नाही. तो देवाला म्हणतो मी एकटा कसा जाऊ? आपण सोबतच जाऊ. केवळ निर्गुण ब्रह्माचे ज्ञान काही विशेष उपयोगी पडू शकत नाही. सगुण ब्रह्माच्या साह्यानेच ब्रह्माची ओळख करून घ्यायची आहे. श्रीकृष्ण म्हणाले मी क्षेत्रज्ञ रूपाने तुझ्या सोबतच आहे. मी तुझ्यातच सामावला आहे. माझे स्मरण केल्याबरोबर मी उपस्थित होईन. तेव्हा उद्धव म्हणाला देवा मी कोणत्याही वस्तूच्या आधाराशिवाय भावना अशी व्यक्त करू शकत नाही. तरी मला एखादी वस्तू द्या की जिच्या आधारे मी तुमचे स्मरण करू शकेन. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला आपले चरण पादुका दिल्या
तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्याला आपल्या चरणपादुका दिल्या. आता उद्धवाला असा विश्वास वाटला की प्रत्यक्ष द्वारकानाथ आता आपल्या बरोबर आहेत, मी अनाथ नाही, कारण भगवंताच्या कृष्णाच्या पादुका माझ्या जवळ आहेत आणि सनात आहे. या पादुका नव्हेत, प्रत्यक्ष प्रभू माझ्या सोबत आहेत. उद्धवाचे श्रीकृष्णावर एवढे गाढ प्रेम होते की देवाच्या पादुकात श्रीकृष्णांचे दर्शन घेत असे. त्यांनी आपल्या डोक्यावर पादुका ठेवल्या. डोके बुद्धी प्रदान आहे, त्यावर जर देवाला बसवले तर तुमच्या मनात कोणताही विकार येणार नाही. शुक्राचार्य म्हणाले, राजा उद्धव बद्रिकाश्रमाला जात होता. त्याला रस्त्यात यमुना वृंदावनाचे दर्शन झाले. माझ्या देवाची हीच तर लीला आहे. तीर्थात स्नानात केवळ स्नान केल्याने चित्त संपूर्ण शुद्ध होत असते आणि नाहीतर तेथे राहणाऱ्या कुण्या भजनांदी संतांचा सत्संग करण्याने खरी चित्तशुद्धी होते. उद्धवाने विचार केला की येथे काही दिवस राहून पुन्हा संतांचा किंवा वैष्णवांचा सत्संग करीन. त्याने निश्चय केला की कुणी प्रभूचा लाडका भक्त मिळाला तर मी बोलले, नाही तर मौन पाळेन. वृंदावनात आजही अनेक साधू राधाकृष्णाच्या गुप्त लीलांचे दर्शन करत फिरत असतात. यमुनाच्या काठी रमण रेतीत विदुर बसलेला होता. दूरून उद्धवाने पाहिले व त्याला वाटले हा कोणी वैष्णव असावा आणि त्याचे हृदय कृष्ण प्रेमाने भरलेले असावे. अगदी जवळ आल्यावर उद्धवाने ओळखले की हा तर महान भगवत भक्त विदुर आहे. त्याने विदुराला वंदन केले उद्धवाने आणि त्याच वेळी विदुराने डोळे उघडले. उद्धवाला म्हटले, तुम्ही मला वंदन करता हे योग्य नव्हे. विदुराने उद्धवाला प्रणाम केला. संतांची भेट सुद्धा मधुर असते. जर संतांची भेट आपल्या घराला जर लावले त्यांचे चरण, तरी ती भेट खूप मधुर असते. आणि जर कोणी साधू संतांच्या कथाकारांची नुसती भेट घेतली, त्यांचे दर्शन घेतले, ते सुद्धा अतिशय पवित्र असते. 4 मिले 64 खिले 20 रहे कर जोड, हरिजन से हरिजन मिले 20 7 करोड. काय म्हणतात? 4 म्हणजे 4 डोळे आणि 64 दात, 20 बोटे, 7 करोड शरीरवरचे 7 कोटी रोम, हरिजन देवाचे लाडके भक्त असे म्हणतात. विदुर आणि उद्धव यांचा दिव्य सत्संग झाला. माणसाचा जितका वेळ सत्संगात जात असेल तितका वेळा तो खऱ्या अर्थाने जगला असे म्हणावे. सत्संगाच्या भेटीत फक्त परमेश्वराची चर्चा होत असे. संतांचे भेट झाल्यावर तुम्ही आपल्या प्रापंचिक गोष्टी करू नका. उद्धव म्हणाला, मला प्रभूने प्रभास क्षेत्रात भागवत धर्माचा उपदेश दिला आणि बद्रिका आश्रमात जाण्याची मला आज्ञा केली आहे. आपल्या दर्शनाने मला फार आनंद झाला आहे. विदुर म्हणाला, जो भागवत धर्म भगवंताने तुम्हाला सांगितला तो ऐकण्याची आता माझी इच्छा आहे. मी जातीहीन कर्महीन आहे. आपल्यासारखे संत तर दयेचे सागर आहेत. भगवंताने माझ्यावर थोडी दया दाखवली. आपणही माझी इच्छा पूर्ण करा. मी अधम आहे, तरीही प्रभूने आपणास हा उपदेश केला, तो ऐकण्याची माझी इच्छा आहे. तो उपदेश कृपा करून मला सांगा. उद्धव म्हणाला, आपण सामान्य मानव नाही. मनुष्य जोपर्यंत दीन व नम्र होत नाही तोपर्यंत तो देवाला आवडत नाही. जे जे डोळ्यांनी दिसेल ते कृष्ण रूपच आहे अशी भावना जर ठेवणार तर भगवंत तुमच्यावर प्रसन्न होईल. आणि विदुरजी, तुम्हाला आणखी काय सांगू? जेव्हा मला देवाने उपदेश केला तेव्हा तेथे मैत्री बसले होते. भगवंत जेव्हा निजधामास गेले तेव्हा त्यांना वसुदेव, देवकी, रुक्मिणी, सत्यभामा यापैकी कुणाची आठवण आली नाही, पण आपली मात्र 3 वेळा आठवण काढली. काय सांगितलं उद्धवने? की भगवंतने कोणाची आठवण काढली नाही. वसुदेवाने, देवकी, रुक्मिणी, सत्यभामा यांच्यापैकी कुणाची आठवण काढली नाही, पण विदुर या नावाची आठवण जरूर काढली. आपली आठवण किती वेळा काढली? 3 वेळा आठवण काढली. आली ते मला म्हणत होते की माझ्या विदुराची आठवण मला खूप येत आहे. त्याची माझी भेट झाली नाही. त्याच्या घरी मी एकदा ज्या कन्या खाल्ल्या होत्या, विदुराच्या घरी ज्या कन्या खाल्ल्या होत्या त्याचा स्वाद मी अजून विसरलेलो नाही. त्या कन्या मला आजही आठवतात असे भगवंताने सांगितले. भगवंत ज्याला आपले म्हणतात त्याच्या जीवनाचे सार्थक झाले असे म्हणून समजून घ्या. त्यांची जीवन नौकी परतीराला गेली असे समजून घ्या. नेहमीच्या व्यवहारात कुणाला म्हणत नसतो की तू माझा आहेस. माणूस मंदिरात जाऊन देवास म्हणतो, देवा मी तुझा आहे. तोच घरी परत आला की पत्नीला म्हणतो मी तुझ्या बरोबर आहे.
मंदिरात जो देवाचा होतो तो घरी आल्यावर पत्नीचा होतो. म्हणूनच भगवंत प्रसन्न होत नाही, कारण की तो पत्नीचा होतो. म्हणून देव प्रसन्न होत नाही आणि कुणालाही तू माझा आहेस असे म्हणत नाही. मंदिरात जो देवाचा असतो तो बाहेर आल्यावर विसरून जातो की खरा कुणाचा आहे. मंदिरात जो जातो तो देवाचा असतो. तितक्या टायमापर्यंत आपण जोपर्यंत भगवान शिवाला पाणी टाकत आहे, भगवान श्रीकृष्णाची पूजा करत आहे, स्वामी समर्थाची पूजा करत आहे, या कुठल्याही देवाची पूजा करत आहे, तर तोपर्यंत देवाचं आणि आपला नातं काय राहतं? घट्ट एक प्रेमाचं नातं राहतं. तोपर्यंत आपण देव आपला राहतो आणि आपण देवाचे राहतो. पण मंदिराच्या बाहेर या पूजा झाल्यानंतर ज्या वेळेस आपण आरती संपल्यावर नैवेद्य दिल्यावर आपण त्यांच्या द्वाराहून बाहेर येतो, त्यावेळेस आपण कोणाचे राहतात? बरेच लोक देवाला म्हणतात की आम्ही आपले आहेत, पण आपण असे कुणीच म्हणत नाही की मी फक्त आपला आहे, अन्य कुणाचा सुद्धा नाही. कृष्ण तवास्मीन चास्मीन परस्य. कृष्ण तवास्मीन चास्मीन परस्य म्हणजे काय? जगात जोपर्यंत माणूस दुसऱ्या कणांचा असतो तोपर्यंत तो भगवंताचा होऊ शकत नाही. जोपर्यंत माणूस दुसऱ्या कुणाचा असतो तर तो भगवंताचा होईल का? नाही. भगवंत ज्याला आपला मानतात तो मायेच्या बंधनात सुटलाच म्हणून समजावा. देवाची रोज प्रार्थना करा आणि करी देवा तू एक वेळ म्हण की तू माझा आहेस. भगवंताला असं म्हणा की तू माझा आहेस. जेव्हा भगवंत म्हणेल की तू माझा आहेस तेव्हा तुमचा ब्रह्मसंबंध देवाशी जुळला असे समजावे. कारण तुलसीदास काय म्हणतात? माझ्यासारखा कामी माणसाला आपल्या म्हणण्यात रामाला लाज वाटत असेल, पण राजाधिराज रामाच्या अंगणात पडलेला मी एक कुत्रा आहे. श्रीरामा मला आपल्या अंगणात पडलेला राहू द्या, मला आपला म्हणा. काय म्हणतात तुलसीदास की मला हे प्रभू राम मला तुम्ही आपला म्हणा. राजाधिराज रामाच्या अंगणात मी रामाच्या अंगणामध्ये तुलसीदास म्हणतात की मी रामजीच्या अंगणामध्ये पडलेला एक काय आहे? कुत्रा आहे, पण मला तुम्ही आपला म्हणा. तुलसीदास तुलसी कुत्ता राम का मोतिया मेरा नाम कंडे डोरी प्रेम की जीत खिचो उत जाय. मी आपली पट्टी गळ्यात बांधली आहे. मी पापी आहे पण आपला आहे. मी कुत्रा आहे पण रामाचा आहे. देवाने मला आपले म्हटले आहे. देवाने जर तुम्हाला आपले म्हटले तर मग देवाला आवडतील तीच कामं करा. भोगात तृप्ती माना पण भक्तीत तृप्ती मानू नका. भक्तीत तृप्ती मानली तर माणूस परमात्मा प्रगत होऊ शकणार नाही. भक्ती अशी करा की देवाला तुमची आठवण आली पाहिजे. तुमच्या आठवणीने प्रभू बेचैन झाले पाहिजेत. जर तुम्ही भगवंताला पाणी टाकायला गेले नाहीत तर प्रभूने तुम्हाला आठवण केलं पाहिजे की आज मंदिरात का आले नाही. तर अशी प्रभू भक्ती पाहिजे की प्रभू जे आहेत तर ते बेचैन झाले पाहिजे. भगवंताने विदुराचे 3 वेळा आठवण काढली होती. भगवान श्रीकृष्णाने विदुर उद्धवाला विचारू लागले की खरंच की भगवंताने माझी आठवण काढली होती का? उद्धव म्हणाला, विदुर आपण मोठे भाग्यशाली आहात की स्वतः भगवंत तुम्हाला आठवण काढत आहे. त्यांच्याजवळ रुक्मिणी होती, सत्यभामा होती, तर रुक्मिणी देवकी सत्यभामा होती, तर यांची आठवण काढली नाही, पण विदुराची 3 वेळा आठवण काढली. एवढेच नव्हे तर भगवंत मी सर्वांना काही ना काही दिले, पण विदुराला मात्र मी काही देऊ शकलो नाही असे स्वतः भगवंताने म्हटले. म्हणून भगवंत मैत्रियाला म्हणाले, मैत्रिया जेव्हा विदुर तुम्हाला भेटेल तेव्हा भागवत धर्म त्याला सांगा. हे ऐकून विदुराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागे. प्रेमाने विवल होऊन तो रडू लागला. आत्मानच कुरुश्रेष्ठ कृष्णेन मनस्तेशितम ध्यायंत गत भागवते रुरोध प्रेम विहल. परम भक्त उद्धवजीच्या मुखाने भगवंताच्या प्रशंसनीय कार्याचे वर्णन विदुराने ऐकले. तसेच भगवंत अंतर्धान पावले व निजधामाला गेले आणि जाताना आपली 3 वेळा आठवण काढली. हे जेव्हा विदुराने ऐकले तेव्हाच उद्धव बद्रीनारायणाला निघून गेला. या सर्व कारणांनी विदुर प्रेम विवल होऊन रडू लागला. उद्धव बद्रीनारायणास गेला व विदुर मैत्री ऋषीच्या आश्रमाकडे जाण्यास निघाले. यमुनाच्या कृपेने विदुराला भक्तीचे दान मिळाले. यमुनेने त्यांना नवविद्या भक्ती दिली. ज्ञान वैराग्य भक्ती दृढ होत नसते आणि सफलही होत नसते. ज्ञान व वैराग्य यांचे दान गंगा देत असते. ज्ञान आणि वैराग्याचे दान गंगा देत असते. विदुर गंगेच्या काठी मैत्रीच्या ऋषींच्या आश्रमात आले. गंगेचे महात्म्य मोठे आहे. विदुराने गंगेत स्नान केले.
गंगेच्या काठावर असलेले हे दगड भाग्यशाली आहेत, कारण मैत्री ऋषीसारखा सत्पुरुषाचा चरणस्पर्श त्यांना होत असतो. या दगडावर वैष्णवाची चरणधुली सतत पडत आली. विदुर एका विचाराने चिंताग्रस्त झाला की मी जातीहीन असल्यामुळे मला मैत्री ऋषी उपदेश करतील की नाही. मी जातीहीन जरूर आहे, पण कर्महीन नाही. मी पापी आहे, अधम आहे, पण देवाने मला आपला मानला म्हणून मैत्री मला अवश्य उपदेश करतील. भक्ती मार्गाचा महिमा हाच आहे की जोपर्यंत परमेश्वराचा साक्षात्कार होत नाही तोपर्यंत भक्त असा मानत असतो की माझ्या दोषामुळे भगवंत मला भेटत नाही आहे. भक्तीने दैनभाव निर्माण होतो. ज्ञान मार्गात योगी ब्रह्मरूप होतो, पण अहंकार वाढतो, उत्पन्न होतो, म्हणून बहुतेकांचे पतनही होते. आश्रमात येऊन मैत्री ऋषींना विदुराने साष्टांग नमस्कार केला. यांच्या विनय विवेकशील वृत्तीने सर्वांना आनंद झाला. मैत्री ऋषी म्हणाले, विदुरजी, मी तुम्हाला ओळखतो. आपण सामान्य माणूस नाही, आपण यमराजाचे अवतार आहात. मांडव्य ऋषीच्या शापामुळे दासीपुत्राच्या रूपात शूद्राच्या घरी आपला जन्म झालेला आहे असे सांगितले. तर मित्रांनो, अशी ही भगवान श्रीकृष्ण आणि विदुराची कथा मी तुम्हाला सांगितली. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल. तर आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जय श्री महाकाल.